श्रोते हो, आपण सगळेजण पाहतच असतो की अनेक माणसं आपल्या महाद्वाराच्या बाहेर लिंबू आणि मिरची हे लटकवून ठेवत असतात. पण आपल्या मुख्य दाराच्या बाहेर म्हणजेच बाहेरच्या बाजूने लिंबू आणि मिरची ही बांधल्यानंतर किंवा लटकवल्यानंतर त्याचा काय फायदा होतो, लोक का बांधतात, या संदर्भात काही कथा आहे का, आपल्या शास्त्रामध्ये काही मान्यता आहे का, या संदर्भात आपण सगळेजण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, ज्या वेळेला आपल्या घराच्या बाहेर लिंबू आणि मिरची आपण बांधून ठेवतो त्यावेळी दुष्ट शक्ती आपल्या मुख्य दाराच्या आतमध्ये प्रवेश करत नाही. दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यातही आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की लिंबू आणि मिरची म्हणजेच ही दरिद्रता. दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी. आणि ही अलक्ष्मी कोण आहे सांगू का? ही अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची ही मोठी बहीण आहे. ज्यावेळी भगवान विष्णूचं लग्न लक्ष्मीसोबत झालेलं होतं त्यावेळेला ही लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता ती भगवान विष्णूच्या सोबत येऊ लागली. त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले अलक्ष्मीला की तू सुद्धा विवाह कर. पण अलक्ष्मी अतिशय नाराज झाली. ती म्हणाली, नारायणा, माझी लहान बहीण लक्ष्मी हिच्यासोबत तुम्ही विवाह केला, पण माझ्यासोबत कोण विवाह करणार? त्यावेळी भगवान विष्णूने अलक्ष्मीला सांगितलं की तुझ्यासाठी मी अवश्य एखादा मुलगा पाहतो. त्यावेळी भगवान विष्णूने दुस्साह नावाचे ऋषी हा मुलगा निवडला आणि भगवंत दुस्साह ऋषीला म्हणू लागले की तुम्ही या अलक्ष्मीसोबत विवाह करा. नारायणाने आज्ञा दिल्यानंतर दुस्साह ऋषीने त्या अलक्ष्मीसोबत विवाह केला. नवरी घरी आणली आणि दुस्साह ऋषी भगवंताचे कट्टर भक्त होते. आपल्या आश्रमाच्या बाहेर दुस्साह ऋषी होम हवन करू लागले, मंत्राचा उच्चार करू लागले आणि मंत्रोच्चार अलक्ष्मीच्या कानावर पडल्यानंतर ती अलक्ष्मी दुस्साह ऋषीच्या घरातून निघाली आणि थेट एक वृक्ष होतं, ते म्हणजे पिंपळाचं वृक्ष होतं. त्या पिंपळ वृक्षाच्या जवळ ती येऊन बसली. पण इकडे दुस्साह ऋषी म्हणाले अलक्ष्मीला की आपल्या घरामध्ये या, आपल्या घरामध्ये चला. पण अलक्ष्मी दुस्साह ऋषीला म्हणाली की मी ज्या ठिकाणी भगवान विष्णूचा मंत्रोच्चार चालेल, जिथे जिथे धर्मानं कार्य लोक करतील त्या त्या ठिकाणी मी राहू शकत नाही गुरु महाराज. अलक्ष्मी त्याच ठिकाणी बसली आणि त्यामुळे म्हणूनच पिंपळाचे झाड आपल्या आसपास कुठेही घराच्या जवळ लावले जात नाहीत. जर पिंपळ वृक्ष आपल्या घराच्या आसपास असेल तर त्या ठिकाणी दरिद्रता वास करते, त्यामुळे त्या घरावरती संकट येण्याची सुद्धा शक्यता असते. या अलक्ष्मीला आंबट पदार्थ आणि तसेच काही तिखट पदार्थ आवडतात मित्रांनो. श्रोते हो, म्हणून आपल्या फ्रीजमध्ये एकत्र कधीही लिंबू आणि मिरच्या ह्या जवळजवळ कधीही ठेवायच्या नसतात, किंवा भाज्या आपण ज्या फ्रीजमध्ये ठेवतो त्या फ्रीजमध्ये कधीही लिंबू आणि मिरची जवळजवळ असू नये. जर फ्रीजमध्ये आपण लिंबू आणि मिरची वेगवेगळ्या डब्यामध्ये जर ठेवली, वेगवेगळ्या ठिकाणी खालच्या कप्प्यामध्ये लिंबू आणि वरच्या कप्प्यामध्ये मिरची जर ठेवली तर त्या घरामध्ये सदैव शांतता राहते. पण श्रोते हो, अजूनही तुम्ही अनुभव घ्या, ज्या माणसाच्या घरामध्ये फ्रीजमध्ये एकाच ठिकाणी जवळजवळ ज्या ठिकाणी आपण भाज्या ठेवतो त्या ठिकाणी लिंबू आणि मिरची ह्या दोन गोष्टी जर जवळ ठेवल्या तर त्या घरामध्ये सतत भांडणं होत राहतात, सतत हानी होत राहते. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत भांडणं नक्कीच होत असतात. त्या घरामध्ये कधीही सुख लाभत नाही, हे शास्त्रामध्ये देखील लिहून ठेवलेलं आहे. म्हणूनच श्रोते हो, आपल्या भाजी ठेवण्याची फ्रीज, या फ्रीजमध्ये जवळजवळ कधीही लिंबू आणि मिरच्या हे एका ठिकाणी ठेवू नये. वेगवेगळ्या डब्यामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवाव्यात असं शास्त्र आहे. त्याच पद्धतीने आपल्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर लिंबू आणि मिरची बांधण्याचा उद्देश असा आहे की अलक्ष्मी आणि लक्ष्मी या दोघीही जणी सतत दिवसभर भ्रमंती करत असतात.
त्रिलोकामध्ये फिरत असतात. भगवंताचा आशीर्वाद या दोघींना सुद्धा आहे. ज्या माणसाच्या मुख्य दाराच्या बाहेर लिंबू आणि मिरची टांगून ठेवल्या जाते किंवा बांधल्या जाते, त्या ठिकाणी लक्ष्मी जर आली, तिला भूक लागल्यानंतर ती लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि घरातील काही गोडधोड पदार्थ जर असतील तर लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करून गोडधोड पदार्थ खात असते. म्हणून आपल्या या धर्मामध्ये गोडधोड पदार्थ घरामध्ये ठेवले पाहिजे. तसेच अलक्ष्मीसुद्धा सतत फिरत असते. तिलासुद्धा भूक लागली तर ती आधी येऊन पाहते. आपल्या मुख्य दाराच्या बाहेर लिंबू आणि मिरच्या ह्या जर टांगून ठेवलेल्या तिनं पाहिल्या तर ती दाराच्या बाहेरूनच लिंबू आणि मिरच्या खाते आणि ती घरामध्ये प्रवेश न करता अलक्ष्मी घराच्या बाहेरच राहते, सतत फिरत असते. म्हणूनच अलक्ष्मीचं हे खाद्य आहे. त्यासाठी आपल्या घराच्या बाहेर लिंबू आणि मिरच्या टांगण्याची ही पुरातन पद्धत आहे. श्रोते हो, एक दिवस भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता हे दोघेही जण अलक्ष्मीला भेटण्यासाठी पिंपळ वृक्षाच्या जवळ आले. अलक्ष्मीने पाहिले की भगवान विष्णू आलेले आहेत. भगवान विष्णू म्हणतात की अलक्ष्मी, आज आम्ही दोघेही जण तुला भेटण्यासाठी आलेलो आहोत. मी तुला आशीर्वाद देतो. जो कोणी व्यक्ती शनिवारी या पिंपळ वृक्षाजवळ येईल, या पिंपळाला पाणी घालेल, अक्षदा वाहील, थोडीशी साखर ठेवेल, त्या घरामध्ये सदैव सुख, शांतता आणि समृद्धता राहील. म्हणून तर मित्रांनो, दर शनिवारी पिंपळ वृक्षाला प्रत्येक पुरुषांनी तांब्याभर पाणी घेऊन त्या झाडाला पाणी वाहणे, हळद, कुंकू, अक्षदा, साखरेचा नैवेद्य दाखवणे. जर शनिवारी अशा पद्धतीनं या पिंपळ वृक्षाची जर पूजा केली तर त्या घरामध्ये भगवंतानं स्वतः सांगितलं की मी आणि लक्ष्मी वास करेल. म्हणून पिंपळाची पूजा प्रत्येकाने दर शनिवारीच करावी. पण अलक्ष्मी म्हणाली, नारायणा, एखादा दिवस तरी माझ्यासाठी द्या. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणतात की अलक्ष्मी, मी तुझ्यासाठी एक दिवस देतो, तो म्हणजे रविवार. अलक्ष्मी म्हणाली, मी माझ्या नवऱ्यासह या ठिकाणी क्रीडा करेल, पण रविवारी जर या पिंपळ वृक्षाच्या जवळ कोणी आलं तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये मी सदैव वास करेल. भगवंतांनी आशीर्वाद दिला. म्हणून रविवारी पिंपळ वृक्षाच्या जवळ कोणीही जाऊ नये असं शास्त्र आहे. जो कोणी पिंपळ वृक्षाला स्पर्श करेल रविवारी, त्या ठिकाणी त्या भक्ताच्या घरामध्ये अलक्ष्मी वास करत असते, घरामध्ये दरिद्रता येत असते. श्रोते हो, एकदा की दरिद्रता घरामध्ये आली, तिने प्रवेश केला तर ती लवकर जात नसते. आपल्या घरावर काही ठिकाणी पिंपळ वृक्षाचं छोटंसं रोपटंसुद्धा येत असतं. ते कितीही जरी कापून टाकलं तरी ते पुन्हा पुन्हा येत असतं. त्यासाठीच या पिंपळ वृक्षाचं छेदन करण्यासाठी काही शास्त्रामध्ये वृक्षछेदन नावाचा प्रयोग आहे. त्या प्रयोगानं ब्राह्मणाच्या हातून हे वृक्ष काढून टाकले पाहिजे. त्या ठिकाणी लिंबू आणि मिरची ठेवली पाहिजे. झाड काढण्याच्या आधी, पिंपळाचं झाड काढण्याच्या आधी त्या पिंपळ वृक्षाच्या समोर एखादं लिंबू चिरलं पाहिजे. म्हणजेच अलक्ष्मी तिचा भाग घेऊन त्या घरातून कायमस्वरूपी निघून जाते, दरिद्रता निघून जाते त्या घरातून आणि आपल्या घरामध्ये सदैव आपल्याला सुख, शांतता प्राप्त होते. तर ही होती लिंबू आणि मिरची याबद्दलची सुंदर अशी माहिती. श्रोते हो, ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना मी प्रार्थना करेल की ही माहिती अनेकांपर्यंत पाठवा. हा व्हिडिओ अनेकांना शेअर करा. जी माहिती आपल्याला माहिती आहे ती माहिती इतरांनासुद्धा सांगणे गरजेचे आहे. आणि शक्य झाल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.